पीक विमा संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या पिकाचा विमा हे जानेवारीत मिळणार आहेत आणि कोणते असे पिकं आहेत जे की जानेवारीमध्ये त्यांचा विमा मिळणार नाही, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे काही पिकाचे अहवाल पाठवलेले आहेत। त्यामध्ये मुख्यतः सोयाबीन, उडीद, मूग असे अनेक पिकं आहेत जी की केंद्राकडे त्यांचा अहवाल पाठवलेला आहे। त्यामुळे या पिकाचा विमा जानेवारीतच येणार आहे। हेक्टरी 17,500 रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यात थेट जमा होणार आहेत, अशी महाराष्ट्र शासनाने मोठी घोषणा केलेली आहे। परंतु शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की अद्यापही पीक विमा खात्यात जमा झालेला नाही। त्यानंतर देखील आणखी पिकं पाठीमागे ठेवत असतील तर सरकार नेमकं करतंय काय, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, राहिलेल्या पिकाचा देखील पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, जे पिकं 3, 3.5, 4 महिन्यात कापण्यासाठी येतात त्याच पिकाचा पीक विमा आता शेतकऱ्याला मिळणार आहे। तर आपले पाठीमागे दोनच पिकं राहतात, मुख्यतः कापूस आणि तूर। कापूस वेचणीसाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात येतो, तर तूर ही जानेवारी मध्ये कापण्यासाठी येत असते। त्यामुळे यांचा कालावधी खूप मोठा आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, याचा पीक विमा थोडा उशिरा येणार आहे। याचा देखील पीक विमा खात्रीशीर येणार आहे, चिंता करण्याची काहीही गरज नाही। तर अशा प्रकारे पीक विम्याचं वितरण होणार आहे। केंद्राकडे आता महाराष्ट्र शासनाने अहवाल पाठवलेला आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची खूप गरज आहे। शेतकरी सध्या मागासलेला आहे, त्यांना आर्थिक मदतीची खूप गरज आहे। तर पाहूयात आता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन तातडीचा निर्णय कधी घेते, कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा जमा करते, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। तर अशाच पीक विमा संदर्भात तुम्हाला अपडेट पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। या पीक विम्याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।